मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचलेला आहे। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवरती घणाघाती टीका केली आहे। जेव्हा तुम्ही टांगापलटी करण्याची भाषा करता मग तुम्ही काय साव आहात का असं म्हणत त्यांनी शिंदेंवरती निशाणा साधलाय। तर दुसरीकडे त्यांनी नरेश मस्केंनाही चॅलेंज दिलाय। तुम्ही अपशब्द वापरलेत। अपशब्द कोणी? तुम्ही ज्याला आमचं टांगापलटी करायची भाषा करता, तुम्ही आम्हाला चोराच्या नजरेत ठेवता, मग तुम्ही काय साव आहेत का? वेल पडली तर गणेश नाईक तुम्ही कसे चोर आहात ना हे सिद्ध करेल। पुराव्यासहित एखादं गणेश नाईक कुठला भूखंड फोटो सहित द्या, तो लगेच सरेंडर करतो। आणि गणेश नाईकांनी अशा भिकाऱ्यांसारखं वागण्याची कधी गरज निर्माण झालेली नाही। आमच्या ज्या काही जागा आहेत त्या ऑथोराइज आहेत। तुम्हाला व्हाईट हाऊस, क्रिस्टल हाऊस हे ऑथेंटिक पैसे MIDC ला देऊन आम्ही घेतलेले भूखंड आहे। भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे। एखाद्या पक्षात आपण गेल्यानंतर त्या पक्षाची आपण शिस्त बाळगली पाहिजे, पद्धत बाळगली पाहिजे। जर का पक्षाने मला जर खुली सूट दिली ना तर यांचा मी काय बोललो, टांगा पलटी घोडे फरार नाही, घोडे बेपत्ता करून टाक। आपल्यासोबत बोलण्यासाठी नरेश मस्के त्यांच्याकडे आपण जाऊया। मस्केजी, आपण बघतोय खरं तर तुम्हाला पण इकडे चॅलेंज केलं जाते आणि शिंदेंवरती सुद्धा निशाणा साधलेला आहे। गणेश नाईक यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची ती वक्तव्य करतायत। एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात त्यांना पोटदुखी आहे आणि नवी मुंबईमध्ये त्यांची हार निश्चित आहे, म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करून नवी मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा ते प्रयत्न करतायत। त्यामुळे चोरावर मोर हा चित्रपट मी लहानपणी पाहिला होता, त्यामुळे मला आता त्याची आठवण येते। युतीमधील वातावरण बिघडवण्यासाठी अशा पद्धतीने कदाचित युबीटीचं काम ते करत असावेत असा मला संशय या ठिकाणी येत आहे। मस्केजी, मग या संदर्भात तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी काही बोलणार आहात का? हे बघा, आता त्यांची वक्तव्य भाजपाचे वरिष्ठ नेते ऐकत असतील। मला असं वाटतं, मी स्वतः रवी चव्हाणांशी सुद्धा आता फोनवरनं बोलणार आहे की यांच्यावरती कंट्रोल आणणं गरजेचं आहे। नवी मुंबईमध्ये जरी आम्ही युती नसेल तरी मैत्रीपूर्ण लढती होतील अशा पद्धतीचं दोन्ही पक्षांमध्ये ठरलेलं असताना अशा पद्धतीने आमच्या नेत्यांच्या संदर्भात वेडी वाकडी जर ते वक्तव्य करत असतील तर आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने बोलावे लागेल। प्रथम मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी मी आता स्वतः बोलणार आहे की आपण कुठेतरी यांच्या वक्तव्याला लगाम घाला, अन्यथा आम्हाला सुद्धा या संदर्भात बोलावे लागेल। आणि त्यानंतर मग युतीमध्ये काही वितुष्ट निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी गणेश नाईक जबाबदार असतील। बरं, नरेश मस्केजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। दरम्यान गणेश नाईकांनी न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंवरती टीका केली होती आणि यावरती श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदेंवरती टीका करून त्यांना डिस्टर्ब करणं कोणाला जमणार नाही, काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो असं म्हणत त्यांनी गणेश नाईकांना उत्तर दिलंय। तसंच गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही। आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो, तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही। शिंदे साहेब नेहमी जे आहे कामावरती लक्ष देऊन फोकस देऊन काम करत असतात आणि लोकांना काय पाहिजे इथे टीका टिप्पणी करून जे आहे हे निवडणुका जिंकता येत नाही। फालतूच्या गोष्टीमध्ये टाइम वेस्ट करणं, निगेटिव्ह गोष्टीमध्ये हा स्वभाव जो आहे शिंदे साहेबांचा नाहीये। त्यांना जे काय बोलायचं ते बोलत राहू दे। भीती आहे सातत्यानं असं ते शिंदे साहेबांना ईडीचा ऑफिसर आहे।